कसं करायचं काय समजून झाले. बघू आता काय होतंय. काय रे दादा, एवढ्या घाईघाईमध्ये मला कशाला बोलवून घेतलायस? अगं तायडे ये की बस. हे बस. ताई बरी आहे का तब्येत तुमची? होय वहिनी, मी एकदम बरी आहे. पण एवढ्या घाईघाईमध्ये मला कशाला बोलवून घेतलंय? अगं होय ताई, सांगतो तुला. आप्पांची तब्येत लई बिघडल्या बघ. आणि मी काल त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करून आलो आहे. आणि माझ्याजवळ होतं तेवढं सगळं पैसे मी घातलो आहे. आणि आता माझ्याकडे पैसे नाहीत. तुझ्याकडनं होईल का मला मदत? ए बाबा, नाहीत माझ्याकडे काय पैसे. माझं काय नाही ग ताई. मी काय शेती विकून त्यांचा उपचार करीन. पण उद्या आप्पांना जर हे कळालं की मी शेती विकल्या म्हणून, तर त्यांना लई वाईट वाटेल बघ. का तर त्यांनी लई कष्टातनं एवढी शेती उभा केलेली आहे. ए बाबा, विकणार असलास तर विक जा. माझ्याकडे काय पैसे नाही आहेत बघ. होय हो, ताई नाही म्हणतात ना तर राहू दे. आपण शेत विकू आणि आप्पांचा उपचार तर करू. अहो त्यांना बरं तर वाटेल. हा विका, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या हिश्श्याचं विका, माझ्या हिश्श्याचं तसंच ठेवा. अहो ताई, त्यावेळेला आप्पांनी पोटाला चिमटे काढून हे शेत कमवून ठेवले आणि त्यांच्यात जर उपयोगाला येत नसलं तर त्याचा काय उपयोग हो. आणि त्यांनी कमवलंय आणि ठेवलंय म्हणून तर तुम्ही त्यात वाटणी मागताय. त्यांनीच जर ठेवलं नसतं तर तुम्ही वाटणी कुठली मागितली असती? ओ वहिनी, तुम्ही मला नका सांगू. माझ्या बापाची जमीन आहे, मी वाटणी मागीन नाही तर काय पण करीन. हे बघ तायडे, तू माझी बारकी बहीण आहेस म्हणून मी तुला हक्कानं विचारलं की मदत काय होईल काय म्हणून. नाही ना तुला मदत करायची, राहू दे. मी कुठं तर बघीन दुसरीकडं. पण एक लक्षात ठेव तायडे, आज आपल्या आप्पांची तब्येत एवढी बरी नाही आहे, पण तू ते विचारली नाहीस. तुला फक्त मी पैशाचा विषय काढला तर तू नुसता पैशांवरनं एवढं मोठं तू महाभारत केलीस. तू पैशावरनं आज वाटणी मागा लागलीस, त्या शेतीत वाटणी मागा लागलीस. पण एक लक्षात ठेव, आज आपले आप्पा एवढं रक्ताचं पाणी करून त्यांनी शेत एवढं मिळवलेलं आहे. त्यांचं शेत त्यांनाच उपयोगाला पडेना, त्याचा काय फायदा मग? आणि एक लक्षात ठेव, त्यांचं तुला घ्यायला पाहिजे आणि तुझं त्यांना द्यायला नको. वा रे दुनिया. एक गोष्ट लक्षात ठेव दादा, तुझ्या हिश्श्याचं विकायचंय विक, काय पण कर, पण माझ्या हिश्श्याला अजिबात हात लावायचं नाही. चालले मी, वेळ नाही मला या सगळ्या गोष्टी करत बसायला तुमच्या संग.